भंगार व्यापाऱ्याच्या 17 लाख रुपयांच्या रोख रकमेवरच त्याच्या नोकरानेच डल्ला मारल्याची घटना घडली। मात्र पोलिसांच्या तत्परतेमुळे अवघ्या 2 तासातच दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली। शहरातील घुटकाळा परिसरातील व्यापारी हबीब मेमन यांच्या तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। तपासानंतर नोकर रफिक शेख आणि त्याचा भाऊ शफीक शेख यांना अटक करण्यात आली। हबीब मेमन यांचे घुटकाळा वार्डात भंगार दुकान आहे। त्यांचा नोकर रफिक शेख हा 17 लाख रुपयांची रोख रक्कम घेऊन भानापेठवरून घुटकाळा वार्डाकडे दुचाकीने येत असताना आंबेकर लेआउट चौकात अचानक काही अज्ञात इसमांनी त्याच्या डोळ्यात मिरची पावडर टाकली आणि पैशांची बॅग हिसकावून पळ काढल्याचा बनाव त्याने रचला। त्याच्या तक्रारीनुसार पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला। घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज आणि मालक हबीब मेमन यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यात आली। मात्र कोणत्याही अज्ञात इसमांचा ठाव ठिकाणा लागला नाही। पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि परिस्थितीजन्य पुरावे तपासले असता हा गुन्हा स्वतः नोकरानेच घडवून आणल्याचे स्पष्ट झाले। सखोल चौकशीत रफिक शेखने गुन्ह्याची कबुली दिली। त्याने रक्कम आपल्या भावाकडे दिल्याचे सांगितले आणि स्वतःच मिरची पावडर अंगावर टाकून चोरीचा बनाव रचल्याचे उघड झाले। पोलिसांनी आरोपींकडून 17,70,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। या प्रकरणाचा पुढील तपास शहर पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे।